कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणारा नराधम विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी या दोघांना कल्याण कोर्टाने 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। यापूर्वी 5 वेळा विनयभंगाच्या घटना करणारा विशाल गवळी अद्यापही खुलेआम कसा फिरत होता असा प्रश्न या निमित्तानं सुरू झालेला आहे। या प्रकरणात विशालची पत्नी साक्षी ही माफीचा साक्षीदार होणार अशी चर्चा आहे। तर अत्याचारित मुलीचा मृतदेह कल्याणमध्ये आणून अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी नराधम विशालला जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही असा आक्रमक पवित्रा नागरिकांनी घेतला होता। कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि तिची हत्या करणारा हाच तो नराधम आरोपी विशाल गवळी। कल्याणमध्ये मुलीची हत्या केल्यानंतर शेगावमध्ये जाऊन दाढी काढून ओळख बदलण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या। विशाल गवळी इतका माजलेला आरोपी होता की त्याच्या निर्ढावलेपणाचे अनेक पुरावे आता उघड होत आहेत। त्यानं मुलीची हत्या केल्यानंतर कल्याणच्या वाईन शॉपमध्ये जाऊन दारू विकत घेतल्याचंही समोर आलंय। 1.5 वर्षांपूर्वी याच मृत मुलीची छेड काढल्याप्रकरणी नराधम विशाल गवळीला पोलिसांनी अटक केली होती। त्याच्यावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला होता। त्याही वेळी या नराधमाचा माज माध्यमांसमोर विजयी मुद्रा करण्याइतपत होता। नराधम विशालने या मुलीला आणि तिच्या वडिलांना त्यावेळी धमकावलं सुद्धा होतं। तुरुंगातून सुटका झाल्यानंतर या नराधमानं संधी साधून मुलीवर अत्याचार केले आणि तिची हत्याही केली। रात्री 1 वाजेपर्यंत माझं कोण घेत नव्हतं रिपोर्ट। 1च्या नंतर सगळं झालं। मीडियावाले आले, पण काहीतरी बोलले म्हणून ते घेतलं, FIR घेतली। तोपर्यंत घेतच नव्हतं। मला बोललेले की पॉक्सो लागले म्हणजे तो आता 2-3 वर्ष तर सुटणारच नाहीये, पण 2 महिन्यात तो रिटर्न आला। रिटर्न येऊन पण आम्हाला भीती वाटते। पाटणं माझ्या पोराला शिवी घालायचं, कधी जाताना पाटणं माझ्या मिस्टरला शिवी घालायचं। माझ्या पोरीचं नाव, तिच्या बायकोचं नाव साक्षी आहे म्हणून माझ्या पोरीचं नाव साक्षी आहे म्हणून मुद्दाम तो साक्षी साक्षी वरडायचा आणि तो रिया झाला। आता झाला नसता, ही पोरगी वाचली असती। आता परत येईल तर परत दुसऱ्या पुरीला करणार, म्हणून त्याला फाशी पाहिजे, नाही तर एन्काउंटर पाहिजे। या मुलीच्या हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी नराधम विशालला त्याच्या पत्नीनेही मदत केल्याचं स्पष्ट झालंय। नेमकं काय घडलं? 23 डिसेंबरला अल्पवयीन मुलीचं नराधमानं अपहरण केलं। खाऊ आणण्यासाठी मुलगी घराबाहेर पडली होती। विशालनं मुलीला घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केले। अत्याचारानंतर नराधमानं मुलीची हत्या केली। मुलीच्या हत्येनंतर मृतदेह मोठ्या बॅगमध्ये ठेवला। विशालची तिसरी पत्नी साक्षी खासगी बँकेत नोकरीला आहे। साक्षी परत आल्यानंतर तिला हत्येची माहिती दिली। पती पत्नीनं घरातील रक्ताचे डाग पुसले। मित्राची रिक्षा बोलावून मृतदेह घेऊन बापगावच्या दिशेनं रवाना झाला। मुलीचा मृतदेह टाकल्यानंतर आधारवाडीमध्ये दारू विकत घेतली। साक्षी कल्याणमध्येच राहिली। नराधम बुलढाण्याला निघून गेला। घराबाहेर सापडलेलं रक्त, मित्राची रिक्षा आणि पत्नी साक्षीच्या जबाबानंतर विशालला शेगावमधून गजाआड करण्यात आलं। आता विशालची पत्नी साक्षी या प्रकरणामध्ये माफीचा साक्षीदार होण्याची शक्यता वर्तवली जाते। विशाल गवळी हा विकृत असल्याचं समोर आलंय। यापूर्वी सुद्धा त्याच्या विरोधात 4 विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत। विकृत नराधमाचा क्राईम रेकॉर्ड। नराधम विशाल गवळी विकृत असल्याचं समोर। विशाल गवळीच्या विरोधात यापूर्वी सुद्धा 4 विनयभंगाचे गुन्हे दाखल। मृत मुलीची 1.5 वर्षांपूर्वीही नराधमानं छेड काढली होती। विशाल गवळीची आतापर्यंत 3 लग्न झाल्याचंही उघड। राजकीय वरदहस्त असल्यानं कठोर कारवाई टळली। असा हा नराधम खुलेआम समाजात वावरत असताना त्याच्यावर कारवाई का झाली नाही असा प्रश्न आता उपस्थित होतोय। अतिशय बारकाईनं सुपरविजन आहे, परीक्षण त्याच्यामध्ये आपण करतो आहे चांगल्या पद्धतीनं। मी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने अतिशय चांगला तपास होईल। आरोपीला शिक्षा होण्याच्या दृष्टीनं याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने तपास होईल। कुठलाही लॅकुना याच्यामध्ये राहणार नाही। त्याचबरोबर या केससाठी विशेष अभियोक्ता स्पेशल काउन्सिलची नेमणूक करण्याची देखील कारवाई आमच्याकडून झालेली आहे। शासन स्तरावर त्याचा लवकरच निर्णय होईल। त्याचबरोबर सदरचा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, त्याची देखील आम्ही कारवाई केलेली आहे। त्याचा देखील निर्णय तात्काळ होईल। या घटनेचे राजकीय पडसादही उमटायला सुरुवात झाली आहे। भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी कल्याणमध्ये जाऊन पोलीस स्टेशन आणि मृत मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली। या नराधमाला फाशीची शिक्षा व्हायलाच हवी अशी मागणी आता जोर धरतीये। राज्याचे मुख्यमंत्री, आमच्या सगळ्यांचे लाडके भाऊ, देवा भाऊ हे संबंधित पोलिसांना त्यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि म्हणून मला पूर्ण विश्वास आहे की असल्या नराधमांच्या फक्त मुसक्या आवळल्या जाणार नाही, तर असल्या हरामखोरांना फाशीच होणार, हे तुम्हाला मला या ठिकाणी सांगायचंय। कायदेशीर
ज्या बाबी आहेत त्या निश्चितपणाने सुरू झालेल्या आहेत आणि काल आणि आज आमची तीच भूमिका आहे की कडक शासन त्याला झालं पाहिजे. जास्तीत जास्त जी शिक्षा आहे, अगदी फाशीपर्यंत जी शिक्षा आहे ती अशा या गुन्हेगारांना निश्चितपणाने मिळाली पाहिजे. थोडी जनजागृती या बाबतीवर झाली पाहिजे. कायदे कडक झाले, कायदे आहेत पण त्याची अंमलबजावणी लवकर झाली पाहिजे. खरं म्हणजे त्याच्यामध्ये निश्चित त्याच्यावर कारवाई होईल, कडक कारवाई होईल, वेळप्रसंगी ते फाशीवर जातील. पण त्याला एवढा वेळ जातो की मग त्याला लोक विसरून जातात नंतर हा विषय. मला वाटतं तात्काळ कायद्याची अंमलबजावणी, तात्काळ शिक्षा हा त्यावरचा मला वाटतं की लोकांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली पाहिजे कायद्याविषयी असं करण्याच्या आधी. घटनेमधील मृत मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टेम नंतर तिच्या घरी आणण्यात आला. मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेत असताना नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत आरोपीला फाशी होईपर्यंत अंत्यसंस्कार नकोत अशी आक्रमक भूमिका नागरिकांनी घेतली. यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी या नागरिकांची समजूत काढत आरोपीला कठोर शिक्षेचं आश्वासन दिलं आणि त्यानंतर तणाव निवळला. अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हळहळलाय. विशाल गवळीसारख्या वासनांध नराधमाला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत कल्याणचा लढा सुरूच राहणार असा निर्धार नागरिक करतायत. पण त्यासाठी पोलिसांनी सुद्धा जीवाचं रान करायला हवं. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, कल्याण.